त्यानंतर बेबी शॉवर छान पद्धतीने अगदी घरच्या घरी झालं आणि आत्ता माझं 3rd ट्रायमेस्टर स्टार्ट झालं. 8 मंथ ऑफ माय प्रेग्नन्सी. डॉक्टरांसोबत वरच्यावर हे रुटीन चेकअप्स वगैरे हे सगळं काही सुरू. आणि जशी मी 3rd ट्रायमेस्टरमध्ये एंटर झाली आणि जी माझी ॲसिडिटी मला एवढी हायपर ॲसिडिटी व्हायला सुरुवात झाली की मी जेवण वगैरे करून वॉक वगैरे करून झोपायचे आणि कधीही दिवसा किंवा कधीही रात्री अचानक असं सगळं काही एकदम चेस्टमधून असं अगदी ती जळजळ व्हायला लागायची आणि मी अशी होऊन डिरेक्टली उठून बसायची. ती ॲसिडिटी एवढी हायपर माझी वाढली आणि ती राहिली माझ्या डिलिव्हरीच्या दिवशीपर्यंत. डॉक्टरसोबत मी कन्सल्ट केलं, तिने मला मेडिसिन्स वगैरे प्रोव्हाइड तर केल्याच होता, पण त्याने काही फारसा मला फरक पडला नाही. सो डॉक्टरसोबतचं तर एक कम्युनिकेशन होत असतं, तर मला चांगल्या प्रकारे गाईड करतच होती. पण फॉर एक्स्ट्रा स्टडीज यूट्यूबचे व्हिडिओज बघायला लागले. त्यामध्ये डॉक्टर सुप्रिया पुराणिक म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, ते डॉक्टर आहेत सुप्रिया पुराणिक. मी त्यांचे व्हिडिओज फॉलो करायला लागले. तो त्यामध्ये मला असं कळालं की हायपर ॲसिडिटी इज व्हेरी व्हेरी नॉर्मल इन प्रेग्नन्सी, पण त्याची इंटेन्सिव्हिटी आपण कशा प्रकारे कमी करू शकतो. तर ही एकंदरीत तिच्या व्हिडिओजमुळे मला खूप खूप फरक पडला. डाएट कुंडलीचे व्हिडिओ मी फार बघायचे, कशाप्रकारे आपण आपलं डाएट ठेवून ही ॲसिडिटी वगैरे हे जे प्रमाण आहे हे कमी करू शकतो आणि हेल्दी एक प्रेग्नन्सी असाल तर तुम्ही बघा. मी स्पेशली तुम्हाला त्यांचे व्हिडिओज रेकमेंड करेल. ती प्रेग्नन्सीच्या ईच अँड एव्हरी पार्टवरती फॅक्टरवरती व्हिडिओज त्या टाकतात. इवन दो नॉर्मल डिलिव्हरी, सी सेक्शन वगैरे सगळं सगळं काही ते अगदी डिटेल्ड एक्सप्लेन करतात. सो त्यांच्या व्हिडिओजमुळे माझ्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये खरंच खरंच खूप आहे. त्यानुसार मी माझ्या डाएटमध्ये चेंज केला, माझ्या लाईफस्टाईलमध्ये चेंज केला, वॉक मी जास्त घ्यायला लागले आणि माझी हायपर ॲसिडिटी यासाठी वाढली होती की मधली जी टमीमधली जी पोझिशन होती तर ती खूप अशी वरती होती, म्हणजे अगदी चेस्टला होती, ती अपवर्ड पोझिशनला ती जास्त होती. तर त्यानंतर जेव्हा मी डॉक्टरला कन्सल्ट केलं, तिने मला मेडिसिन वगैरे हे सगळं काही तर प्रोव्हाइड केलंच होतं, पण ॲज सच अशी ती कमी झाली नव्हती. तर डॉक्टरांनी मला एक्सप्लेन केलं की तुझा बेबी जे आहे ते जरा जास्त वरती आहे, त्यामुळे तू जेही काही अन्न खाते ते इझिली डायजेस्ट होत नाही, ते अगदी वरच्यावर राहतं आणि त्यामुळे तुला हायपर ॲसिडिटी ही सुरू झालेली आहे. तर त्यासाठी माझ्या प्रेग्नन्सीच्या फर्स्ट डेपासनंच असं होतं, असे माझे विचार होते, असं माझं परसेप्शन होतं की मला माझी डिलिव्हरी, आय वॉन्ट टू डिलिव्हर माय बेबी इन अ नॉर्मल. तर इथे एक डिस्क्लेमर मी देते की हे माझं ओपिनियन होतं, हे माझं परसेप्शन होतं, ही माझी थिंकिंग होती. शेवटी काय तर डिलिव्हरी ही नॉर्मल वेनी असो किंवा सी सेक्शन तुमचं झालेलं असो, लास्ट हेच मॅटर करतं की बेबी कसा आहे आणि मम्मा. तर नॉर्मल डिलिव्हरीसाठी सुद्धा आणि बेबीची जी पोझिशन खूप अशी अपवर्ड होती तर ती डाऊनवर्ड आणण्यासाठी सुद्धा मला माझ्या डॉक्टरांनी, माझ्या गायनॉकनी काही जे आहेत त्या एक्सरसाइजेस सांगितले, वॉक भरपूर घ्यायला सांगितल्या आणि त्यानंतर तिने एकच गोष्ट विचारली की तुझ्या घरामध्ये किती रूम्स आहेत. तर आय सेड की खालच्या घरामध्ये माझ्या 4 रूम्स आहे. शी सेड की थोरली म्हणजे बसून तू अगदी मॉप कर आणि 4ही रूम ह्या तूच मॉप करायच्या आहे, डेली करायचं आहे. 8 to 9 मध्ये माझं बऱ्यापैकी टमी हे वाढलेलं होतं, बऱ्यापैकी म्हणजे 8 to 9 मध्ये जिथे आपल्याला वॉक करणं, जिथे उठणं बसणं हे नॉर्मल प्रॅक्टिसेस सुद्धा एवढे हार्ड वाटतात, तिथे मला खाली बसून मॉप करायचा होता आणि तेही 4 रूम्स. तर हे मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं, तुम्ही प्लीज मी म्हणते म्हणून असं करू नका, कारण प्रत्येकाची प्रेग्नन्सी ही वेगळी. ज्या प्रकारे तुम्हाला तुमचे डॉक्टर गाईड करत असतील, डू ॲज पर देअर गाईड. आय स्टार्टेड डुईंग मॉपिंग होल रूम्स. त्यानंतर 8 मंथमध्ये मी बऱ्यापैकी प्राणायाम करायला स्टार्ट केली. वॉक माझा डबल केला, म्हणजे मी जेव्हा मॉर्निंगला वॉक करायची, आता मी इव्हिनिंगला, मॉर्निंगला आणि मध्यंतरी सुद्धा मी वॉक जास्त बटरफ्लाय जे एक्सरसाइज वगैरे आहे, त्यानंतर स्क्वॅट्स जेवढं माझ्याकडून होत असेल
कारण ते एवढं मोठं पोट घेऊन ह्या एक्सरसाइज करणं इट्स नॉट इझी. तर माझ्याकडून जेवढं होत होतं स्क्वॅट्स मी 2 ते 3 सेट्सच करायची. मॉर्निंगला करायची, काही इव्हिनिंग. वी आर कॅरिंग बेबी, तर ही गोष्ट लक्षात घेता हे सगळं काही आपल्या. तर आता या एक्सरसाइजेसमुळे असं होतं काय, तर जेव्हा तुम्ही स्क्वॅट्स करता, जेव्हा तुम्ही बटरफ्लाय पोझिशनचे जे एक्सरसाइज करता किंवा तुम्ही खाली बसून लिटरली मॉप करता, तर त्यामुळे हा जो पेल्विक पार्ट आहे तो फ्लेक्झिबल होतो. आणि माझा तर बेबी हा जरा अपवर्ड पोझिशनला जास्त असल्यामुळे सुद्धा मला डॉक्टरांनी हे गाईड केलं की तू हे असं असं कर. आणि दुसरं रिझन असंही होतं की नॉर्मल डिलिव्हरीसाठी पेशंटला या प्रकारे. आणि मी रिलिजियसली टिल माय डिलिव्हरी हे सगळं काही फॉलो केलं. प्राणायामचा मला असा बेनिफिट झाला की डिलिव्हरीच्या टाईमला आलेली ती जी पॅनिक सिच्युएशन होती ती मी इझिली त्याला टॅकल. ते मी पुढे व्हिडिओमध्ये जेव्हा डिलिव्हरीची प्रोसेस जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करतेच की कशा प्रकारे मी ते टॅकल केलं. आणि सो ऑलमोस्ट 9 मंथ असा माझा स्टार्ट झालेला. 3rd ट्रायमेस्टर लास्ट मंथमध्ये मी एंटर केलेलं. सगळं काही छान सुरळीत सुरू होतं. हे जेही काही छोटे मोठे हसल जे माझ्या जर्नीमध्ये आले होते ते थोडे थोडे पार असे करत. आणि आता मला ड्यू डेट दिली होती 2 जुलै 2020. सो 2 जुलै इज माय बर्थ डेट. आणि मी खूप खूप हॅपी होते की माझ्या बर्थडेला माझा बेबी येणार आहे माझ्या हातामध्ये. तर यापेक्षा मोठं गिफ्ट हे काय असू शकतं. आय वॉज व्हेरी व्हेरी हॅपी. पण असं होत नाही की ड्यू डेट जी तुम्हाला दिली जाते त्याच डेटवरती नॉर्मल डिलिव्हरी थ्रू वगैरे किंवा बेबी असा येतो. तर 8 डेज बिफोर 8 डेज किंवा आफ्टर 8 डेज असं काहीही होऊ शकतं एकंदरीत. तर तसंच झालं. ड्यू डेट जी मला दिली होती ती 2 जुलै 2020 अशी होती. आणि सडनली एक 9 मंथ माझा पूर्ण नव्हता झाला. मी त्या प्रोसेसमध्येच होते, म्हणजे त्या 9 मंथच्या जर्नीमध्येच होते मी. आणि अचानक एका दिवशी असं झालं की मला व्हाईट डिस्चार्ज जे आहे ते जाणवला. एवढा नव्हता, अगदी थोडं थोडं असं स्टार्ट झालेलं होतं. इमिडिएटली आय कॉल टू माय डॉक्टर, कारण हे थोडं नॉर्मल नव्हतं असं मला वाटत होतं, व्हाईट डिस्चार्ज वगैरे. आणि तिने मला तिचा पर्सनल नंबर प्रोव्हाइड हा केलेलाच होता, कारण कोरोनाचा टाईम होता. शी सेड की तुला कुठलाही वेळेस काहीही असं जाणवलं डिरेक्टली कॉल मी विथ नो हेजिटेशन. So I directly called her. She picked up and I said everything. I explained her what the situation is, की मला वाईट डिस्चार्ज वगैरे असं सुरू झालेला आहे. आणि ती मला म्हणाली की येस इट माइट बी अ सिम्पटम्स ऑफ युअर डिलिव्हरी. सो तू काय कर, तू इमिडिएटली हॉस्पिटलला ये, मला तुला चेक करायचं आहे. कधी कधी असं असतं की फॉल्स सिम्पटम्स सुद्धा असतात. आपल्याला असं वाटतं की आता डिलिव्हरी होणारच आहे, परंतु असं होत नाही. फॉल्स सिम्पटम्स ज्याला आपण म्हणतो. तर त्यानंतर मग मी ॲज इट इज म्हणजे जशी होते मी माझे आई बाबा आणि आम्ही असं करून हॉस्पिटलला गेलो. तो दिवस होता 26 जून 2020. अराउंड इव्हिनिंगला वगैरे असं मी गेले डॉक्टरांकडे. शी चेक्ड मी इंटरनली. शी चेक्ड मी फिंगर इन्सर्ट करून ते इंटरनली चेक करतात की बेबीज हेड वगैरे असं काही लागतंय काय वगैरे. शी चेक अँड शी सेड की येस तुझी डिलिव्हरी आता आपण करू शकतो. येणाऱ्या 24 तासामध्ये तुझी डिलिव्हरी ही केव्हाही. आय वॉज व्हेरी नर्वस दॅट टाईम. हजबंड येऊ शकत नाही कारण फ्लाईट्स वगैरे सगळं बंद. कोणीच येऊ शकत नाही, माझे सासरचे नाही, कारण बॉर्डर ह्या सील्ड होत्या. एका सिटीतून दुसऱ्या सिटीमध्ये सुद्धा कोणीच येऊ जाऊ शकत नव्हतं. आणि अशा सिच्युएशनला मी ॲडमिट झाले. शी सेड की तुझी डिलिव्हरी ही येणाऱ्या 24 आवर्समध्ये कधीही होऊ शकते, कारण आपल्याला असे सिम्पटम्स आता दिसायला लागलेले आहेत. बेबीज हेड हे थोडं डाऊन झालं आहे बऱ्यापैकी. सो शी सेड की यू जस्ट गॉट ॲडमिटेड. शी सेड की तू आता ॲडमिट होऊन जा आणि आपल्याला फर्दर प्रोसेससाठी आता लागावं लागणार. तुला बाकीचा जो मेडिसिन्सचा वगैरे कोर्स आहे तो स्टार्ट करावे लागणार. मी अजिबात प्रिपेअर नव्हते त्या डेसाठी, कारण मी जस्ट नॉर्मल
चेकअप म्हणून गेले होते. एक व्हाईट डिस्चार्ज आणि तो पण खूप असा नव्हता, अगदी थोडं असं लाईट व्हाईट डिस्चार्ज असा मला झाला होता. तर अगदीच प्रिपेअर्ड होते. मी हॉस्पिटलची बॅग वगैरे सगळं काही माझं रेडी होतं आणि सडनली हॉस्पिटलमध्ये जाऊन मला असं समजतं की आता तुझी डिलिव्हरी ही कधीही रूम आम्हाला प्रॉपर अलॉट केली गेली. हे कुठेतरी खूप खुपत होतं की का ही सिच्युएशन आहे, का हे कोरोना, हे माझ्याच प्रेग्नन्सी, माझ्याच डिलिव्हरीच्या टाईमला आलेलं. कारण हजबंड इथे नव्हते. हजबंड ठीक आहे, नव्हते, पण तो एक मॉरल जो सपोर्ट असतो तो खूप वेगळ्या लेव्हलचा असतो. ठीक आहे, माझी आई होती, माझे बाबा होते, माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत होती, बट ही इज नॉट देअर. तर ते कुठेतरी मनाला खूप खुपत होतं, कारण आमचा पहिला बेबी या लाईफमध्ये, या जगामध्ये येणार होता आणि हजबंड नव्हते सोबत. फ्लाइट्स वगैरे सगळं काही बंद होतं. कोरोनाचा टाईम असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये कुणीतरी एकच पर्सन हे पेशंटसोबत अलाउड होतं तिथे राहणं. म्हणजे एकतर माझी आई राहायची, तर बाबा हे खाली डाऊनस्टेअर्सला राहायचे. एकतर बाबा वरती यायचे, तर आई खाली हे डाऊनस्टेअरला राहायचे. सो असं एकंदरीत म्हणजे एकच पेशंट हा तिथे अलाउड होता पेशंटसोबत. तर राऊंड झाला आणि तिने सांगितलं की ठीक आहे, आता आपण फर्दर प्रोसेस करूया. तुझे जेही काही मेडिसिन्स वगैरे आहेत त्या आम्ही तुला आता IVs वगैरे. त्यांनी सांगितलं की ब्लड बँक वगैरे इन केस जर पेशंटला गरज पडल्यास तर आम्हाला चढवावं लागेल, तर तुम्ही त्याच्यासाठी ही सगळी अरेंजमेंट वगैरे असे करा. तर दादा एकीकडे धावपळ त्याची सुरूच होती. त्यालाही ह्या सगळ्या गोष्टी नवीनच होत्या. बट ही हँडल सो इंजेक्शन्स थ्रू वगैरे सगळं काही मेडिसिन्स वगैरे टाकण्यात आली आणि आता बऱ्यापैकी असे ॲसिडिटी वगैरे माझी कमी झाली होती. पण आता हळूहळू मला सुरू झाले होते कॉन्ट्रॅक्शन्स. एक साधारण 20 ते 30 मिनिटांची अशी कळ मला यायची आणि ती जी कळ होती, झोपली असताना जी ती कळ यायची, तर मी डिरेक्टली अशी उठून बसून तो जो बेड होता, बेड पकडून अशी बसायची आणि ते जे सहन केलंय ना, जे कोणी करतं, लिटरली लिटरली जेव्हा ती कळ शांत व्हायची, ती जेव्हा जायची, तेव्हा बरं वाटायचं. कॉन्ट्रॅक्शन्सचे जे गॅप होते ते हळूहळू वाढवले. म्हणजे मला 20 मिनिट्सनी एक कळ यायची, तर आता मला 15 मिनिट्सनी कळा सुरू झाल्या होत्या. म्हणजे एक कळ आली, 15 मिनिट्स गेले की परत दुसरी कळ, असं सुरू झालं होतं. आणि त्या कळांच्या दरम्यान ती इंटरनली मला चेक करायची बेबीजची पोझिशन. तर सर्विक्स हे किती सेंटीमीटर ओपन झालेले आहे, की आत्ताच डिलिव्हरीसाठी रेडी आहोत ऑर नॉट, हे सगळं काही एकंदरीतरित्या ती रात्र हे फक्त हेच चाललं, की जेव्हा जेव्हा मला कळ यायची तेव्हा डॉक्टर यायचे, इंटरनली मला चेक करायचे की किती सेंटीमीटर ते ओपन झालेलं आहे. तर 10 पासून स्टार्ट व्हायचे, म्हणजे 10, 9, 8. देन हळूहळू असं होता पहाट झाली, म्हणजे एक 4 ते 5 असे वाजले असतील आणि तेव्हा हळूहळू आता कुठे मी 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर असं कुठे सर्विक्स जे आहे ते ओपन व्हायला स्टार्ट झालं होतं. आणि डॉक्टर्सनी मला सांगितलं की आता तू रेडी राहा आणि आता आपण तुला OTमध्ये नेणार आहोत फॉर नॉर्मल डिलिव्हरी. आणि ज्या त्या कळा यायच्या त्या माझ्या बॉडीला इतक्या टायर्ड करून जायच्या, की जशी कळ आली मी खूप, म्हणजे माझी बॉडी लिटरली असं वाटायचं की आता काहीच प्राण माझ्या बॉडीमध्ये नाही राहिलं आहे. सो मी डॉक्टरला म्हणायचं की माझी बॉडी ही मला खूप वीक वाटत आहे, मी खूप टायर्ड झाली आहे आणि मला मला झोप घ्यायची आहे, मला थोड्या वेळ तरी झोपायचं आहे आता. सो शी सेड की ओके, तुला वाटत आहे की तुझी बॉडी आता खूप टायर्ड आहे, तू डिलिव्हरीसाठी काही त्राण नाही आहे तुझ्या बॉडीमध्ये, तर असं कर की तू एक झोप घे छानपैकी मस्त, त्यानंतर शॉवर घे आणि आपण फर्दर प्रोसेसला त्यानंतर लागू. तू रेस्ट घे थोड्या वेळ. त्यानंतर मी थोड्या वेळ रेस्ट घेतला आणि डॉक्टरांना सांगितलं की येस, आता मी थोडं, मला ठीक वाटत आहे, मी थोडा स्ट्रॉंग फील करत आहे, अँड आय एम रेडी फॉर डिलिव्हरी नाव. सो त्यानंतर छान पहाटे पहाटे शॉवर वगैरे असं काही मी घेतलं आणि खाणं वगैरे तर अलाउड नव्हतंच. सगळं काही सलाईन्स वगैरे हे सगळं काही सुरूच होतं. आणि कळांची जी फ्रिक्वेन्सी होती आता ती 5
मिनिटनी वाढवली होती, म्हणजे 5 मिनिटनी मला दुसरी कळ येऊन जायची. आधी असं असायचं की 15 मिनिट्सनी कळ यायची, तर दुसरं कळ येईपर्यंत मी ॲटलीस्ट थोडी स्टेबल फील व्हायला असं मला वाटायचं. पण आता असं होतं की 5 मिनिटांनी, दर 5 मिनिटांनी दुसरी कळ. त्या पिरियडमध्ये मी रिलॅक्स सुद्धा होण्याचा टाईम मिळायचा नाही. अगदी कळ आली की लगेच दुसरी कळ. तर त्यामध्ये अशी थकत चालली होती. ते म्हणतात ना, तुम्ही ऐकलंही असेल की कळ जेव्हा येते तेव्हा मरणाच्या वेदना, यातना होतात, की असं वाटत होतं की ह्यापेक्षा मरण बरं, हे जास्त इझी वाटत होतं. अशी ती कळ येत होती मला. आणि जशी मी ज्या माइंडनी, जो माझा माइंडसेट होता की मला आता नॉर्मल डिलिव्हरीच करायची आहे, माझ्या प्रेग्नन्सीच्या फर्स्ट डेपासून मला माझी बॉडी जी आहे ती नॉर्मल डिलिव्हरीसाठीच रेडी करायची आहे, असं माझं परसेप्शन, असं माझं ओपिनियन होतं. ते माझं चेंज झालं. आणि त्या कळांच्या त्रासामध्ये तो एवढं जास्त त्या यातना आणि वेदना आहेत की त्या त्रासामध्ये मी डॉक्टरांना, मी माझ्या आईला हेच सांगितलं की नाही, मी नाही करू शकत नॉर्मल डिलिव्हरी आणि मला सी सेक्शनसाठी रेडी करा. तर हे सगळं सहन करत करत असं करत ते 1 ते 2 तास साधारण असे काढले. आणि ज्या टाईमला डॉक्टरांना कळालं, डॉक्टर सारखे येऊन मला चेक करतच होते इंटरनली. आणि जेव्हा कळालं की सगळं सर्विक्स हे पूर्णपणे ओपन झालेलं आहे, रेडी फॉर डिलिव्हरी नाऊ, बेबी हा पूर्णपणे बाहेर येण्यास आता रेडी आहे, त्यावेळेस मला ओटीमध्ये शिफ्ट केलं गेलं. आणि त्या कळांनी बॉडी खरंच खूप टायर्ड झाली होती. ओटीमध्ये जेव्हा मी स्ट्रेचरवरती झोपले होते आणि डॉक्टर येऊन चेक करतच बेबीची पोझिशन काय आहे, कसं आहे, सगळं काही चेक करतच होते. एकदा आले, दुसऱ्यांदा आले, तिसऱ्यांदा जेव्हा ती मला चेक करत होती, बेबीचे जे हार्टबीट्स ती चेक करत होती, शी डिडंट फाउंड बेबीज हार्टबीट इन माय वॉर्म. शी डिडंट फाउंड. आणि तेव्हा ते मला पॅनिक सिच्युएशनमध्ये जाणवली. आणि सडनली शी कॉल्ड ऑल द नर्सेस अँड शी सेड की हिला आता आपल्याला सी सेक्शनसाठी रेडी करावं लागेल, सो प्लीज सी सेक्शनची तयारी करा सगळी, हिला आपण सी सेक्शनला हलवूयात आता इथून. आणि मी शांतच झोपलेली स्ट्रेचरवरती, मला काहीच जाणवत नव्हतं. बेबीचे हार्टबीट वगैरे हे सगळं काही ते मॉनिटाईज करत होते त्यांच्या मशीन्स थ्रू वगैरे. आणि जेव्हा मला कळालं की आता मला सी सेक्शनसाठी ते रेडी करणार आहेत, माझं सी सेक्शन होणार आहे, तेव्हा मी शांत झाले. मी माझे दोन्हीही हात माझ्या पोटावरती ठेवले आणि मी माझ्या देवाला आठवलं, मी माझ्या स्वामींना आठवलं की हे देवा, मी जे काही 9 महिने केलेलं आहे, हे जे बाळ माझ्या पोटामध्ये वाढवलेलं आहे, ते मला नॉर्मल डिलिव्हरी थ्रूच मला माझ्या बाळाला जो आहे तो जन्म द्यायचा आहे. आणि 8 मंथ्सच्या प्रेग्नेन्सीपासून जे माझ्या प्रॅक्टिसेसमध्ये मी मेडिटेशन करायचे, प्राणायाम करायचे, लॉंग असे दीर्घ श्वासाचं जे प्रॅक्टिसेस वगैरे मी करायचे, ते मी करण्यास सुरू केली. की डॉक्टरांना माझ्या बेबीचे हार्टबीट नाही सापडत आहे, तर मी माझ्या बेबीला सांगितलं, यू आर ओके, तू छान आहे आणि तू लगेच आता माझ्या हातामध्ये येणार आहे, सो प्लीज बी रेडी. दीर्घ श्वास घ्यायला लागले, खूप पॉझिटिव्हिटीनी फील केलं आणि माझ्या बेबीला सुद्धा त्या पॉझिटिव्ह वाईब्स मी दिल्या. त्याला डॉक्टर आले, त्यानंतर पुन्हा माझी हार्टबीट चेक केली, बेबीची, सॉरी माझी नाही, बेबीला मॉनिटाईज केलं, बेबीची हार्टबीट चेक केली अँड मिरॅकल हॅपन. डॉक्टरांना बेबीची जे आहे ते हार्टबीट सापडली. शी सेड, तिने सुटकेचा असा निश्वास सोडला, आय फाउंड युअर बेबीज हार्टबीट नाव. जेही काही जेंट्स माझे व्हिडिओज इथे बघत असतील तर प्लीज असं समजू नका की ही काही पहिली लेडी नाही आहे जी एका मुलाला जन्म देते नॉर्मल डिलिव्हरी थ्रू किंवा सी सेक्शन थ्रू. प्लीज तुमच्या वाईफला सपोर्ट करा. तुमचा जो मॉरल सपोर्ट असतो, तिच्या डोक्यावरून एक साधासा हात फिरवणं, हा पण तिला खूप जास्त मोटिवेट करतं. हे झाले होते अँड आय डिलिव्हर्ड माय बेबी थ्रू नॉर्मल डिलिव्हरी.
बेबीला जेव्हा बाहेर काढला गेला आणि जेव्हा मला तिचा रडण्याचा आवाज ऐकू आला, तेव्हा 2च प्रश्न हे मी डॉक्टरांना विचारले, की सगळ्यात पहिला प्रश्न होता, की "डॉक्टर किती वाजलेत?" कारण मला बेबीच्या बर्थचा ॲक्युरेट टाईम असा माहिती हवा होता. सो शी सेड की 11:20 अँड काँग्रॅच्युलेशन, यू हॅव अ बेबी गर्ल नाऊ. तुला मुलगी झाली आहे. आणि मी खूप, खूप, खूप हॅपी होते. तेव्हा सुद्धा तिथे होते. दे चेक्ड बेबीज हार्टबीट, एव्हरीथिंग. दे क्लीन हर. नर्स तिला घेऊन आली आणि माझ्या चेस्टवरती तिला ठेवलं. तो जो मोमेंट होता ना, तो एक्सप्रेस नाही करू शकत. एक बॅटल मी माझ्या लाईफमधलं जिंकल्यासारखं मला वाटत होतं, की येस, मी जे डिसाईड केलं होतं, की मला माझा बेबीला बर्थ हा नॉर्मल डिलिव्हरी थ्रू द्यायचा आहे आणि माझा बेबी साऊंड हेल्दी असा मला हवा आहे आणि ते सगळं काही आता झालेलं आहे. सो मी खूप हॅपी होते, मी खूप सॅटिस्फाय, खूप समाधानी मी फील करत होते. ओम, ओम, ओम. फर्स्ट टाईम तिने माझा आवाज तिच्या कानामध्ये हा ऐकला. अजून चेकअपसाठी वगैरे घेतलं. तिला क्लीन केलं, छान तिला स्वेडल वगैरे केलं आणि त्यानंतर जे आहे मला माझ्या रूममध्ये शिफ्ट केलं गेलं. मी तिचे सगळे फोटोज वगैरे इथे इन्सर्ट करेल. तेव्हा व्लॉगिंग तर मी करायचीच नाही, शिवाय मोबाईल वगैरे हे सगळं काही दूरच होतं. तिचे फोटोज अँड ऑल आय थिंक सो दादानीच, माझ्या भावानीच तिचे क्लिक केलेले आणि पहिला फोटो हा हजबंडला, अहोंना पाठवला. झाल्याबरोबर ती खूप छान अशी चबी दिसत होती. 2.8 पाऊंड वगैरे असं समथिंग तिचं वेट होतं, विच वॉज गुड. सो ही आहे माझी प्रेग्नन्सी टू बेबी बर्थ डिलिव्हरी स्टोरी. न्यूजमध्ये मी जेही सांगितलेलं आहे ते सगळं काही मी माझ्या डॉक्टरच्या अंडर गायडन्स केलेलं आहे. माझा स्टडी एक वेगळा चालूच होता, की मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सुद्धा मी माझ्या डॉक्टरसोबत कम्युनिकेट करायचे. अँड जेव्हा ते मला हो म्हणायचे, की हां येस, तू हे करू शकतेस आरामात, तेव्हाच मी केलेलं आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करा आणि त्यांच्या गायडन्समध्येच सगळं काही करा. बी पॉझिटिव्ह, स्टे पॉझिटिव्ह. तुमच्या बेबीला रोज छान प्रकारे असं पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देत राहा, कारण तुमचा बेबी तुमचा आवाज ऐकतो. तुम्ही जेही काही बोललंय ते ऐकता. सो त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स हे रोज देत राहा. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर नक्की.